आता बरेच शेतकऱ्याचे कॉल आले की अतिशय चांगल्या प्रकारची मोजणी झाली, मी मोजणीचं सूत्र सांगितलं होतं, पण काहीच्या कमेंट आल्या की मग आमच्या पोटावर मोजणी करणाऱ्याचे आमच्या पोटावर पाय काऊन देता, भूमी अभिलेख बंद करायचे का? बापा, भूमी अभिलेख बंद नाही करायचे, टिपण उतारे देण्यासाठी, 9394च्या नकलं देण्यासाठी, डाव्या उजव्या पानाच्या नकलं देण्यासाठी, शेतीचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी आणि इमानदार अधिकाऱ्यानं मोजणी योग्य करून देण्यासाठी भूमी अभिलेख चालू ठेवायचं. जे कॉफ्या करून पास झाले आणि पैसे भरून नोकरीला लागले त्या अधिकाऱ्याचा विचार नाही, त्याचं कोर्ट मग शेतकऱ्यांना 5च्या नंतर चालू करायला पाहिजे त्यासाठी. पण जे अधिकारी इमानदार आहे त्याचा सत्कारच केला पाहिजे. आता एका जणाची कमेंट आली, शिकून हुकलेला होता तो संभाजीनगरचा, की भाऊसाहेब 1000 स्क्वेअर फूटचाच गुंठा असतो. अरे बाबा, पहिली टेपच्या आधी 33 बाय 33 फुटाची साखळी, 2 फुटाचा आणा होता. 33 बाय 33 बरोबर 1089चा गुंठा आहे. आता आमच्या मायच्या नावानं, माय आईच्या नावानं 10 एकर जमीन आहे. मग किती गुंठे झाली ती? 400 गुंठे, बरोबर ना? 40 गुंठ्याचा एकर 400 गुंठे झाली. आता ती जर 1089 न केली तर 4,35,600 स्क्वेअर फूट होती. 1089 न 4,35,600 स्क्वेअर फूट आणि 1000 स्क्वेअर फूटनं धरली तर 4 लाख स्क्वेअर फूट. मग 35,600 स्क्वेअर फूट कोणी शेजाऱ्याला द्यायची? अरे, बऱ्याच शेतकऱ्याचे कॉल आले की राजा, आमच्याकडून आमच्या शेजारी सरकारी मोजणी झाली, मोजणी झाल्याच्या नंतर आम्ही त्याला सांगितलं की आमची तसल्ली करू दे, आमची खात्री करून घेऊ दे. आम्ही टेप टाकले गुंठ्यावर, त्या गुंठ्याचा फरक पडेल ना, कारण ते क्लिअर मोजणी यासाठी शेताच्या मांदात टेबल लावणे, भूमी अभिलेखची वेगळी स्केल असते, ते 90च्या कोणानं मोजणे, त्यावेळेस ते ॲक्युरेट येते. पण आपल्या शेजारी मोजणी झाली आणि आपलं योग्य आहे का हे मोजून पाहण्यासाठी समोर, मी सूत्र काय सांगितलं, समोर मोजणी म्हणजे ओम भट सोहा किंवा बाहेर बांध याचा मंत्र नाही, ते 4थ्या वर्गाचं गणित आहे आणि सगळ्या शेतकऱ्याला येतं. बरेचसे कॉल मला आले, अशा प्रकारची मोजणी केली पाहिजे.